पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित चौथ्या सामूहिक बौद्ध विवाह मेळाव्यामध्ये 27 जोडपे परिणयबद्ध. जय भीम जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी सामूहिक बौद्ध विवाह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो. यावर्षीचा हा चौथा सामूहिक बौद्ध विवाह मेळावा शहरातील चांदोजी पावडे मंगल कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून या मेळाव्यामध्ये 27 जोडपे परिणयबद्ध झाले. या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक भंते पय्या बोधी हे होते. तर हा मेळावा भारतीय बौद्ध महासभेचे साना भालेराव यांच्या हस्ते संपन्न झाला. आज हे चौथा सामूहिक विवाह सोहळा चांदोजी पावडे मंगल कार्यालयामध्ये संपूर्ण आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते समाहित बापूरावदादा गजबार आहेत, प्रफुल्लदादा सावंत आहेत, प्रशांतजी इंगोले, दादासाहेब शेळके आहेत, मनीष भाऊ कावळे आहेत, बरीचशी मान्यवर मंडळी, सुरेशदादा गायकवाड असतील, रमेशदादा सोनाळे असतील, सर्व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, युवा नेते, आमच्या अनिताता हिंगोले असतील, सामाजिक कार्यकर्त्या, या सर्वांच्या मान्यवरांच्या आणि श्रद्धावान उपासक हजारोच्या संख्येने इथे उपस्थित होते. या सामूहिक विवाह सोहळ्याचे उद्घाटक सन्मान्य कामाजी पवार साहेब, या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष इंजिनियर अभियंता अशोक एरेकर साहेब व मादळे साहेब, म्हणजे ही सर्व टीम होती. इंजिनियर भरत कुमार कानिंदे हे मुख्य संयोजक या सामूहिक सोहळ्याचे आहेत. कानिंदे साहेब आणि त्यांचे सहकारी इंजिनियर भीमराव धनजकर साहेब व सर्व महिला मंडळ यांनी ऊन वादळ वारा पावसाची तमा न बाळगता या ठिकाणावर उन्हातान्हात राबून 27 जोडपे एकत्रित केले आणि त्या 27 जोडप्यांचा एकत्रित सामूहिक विवाह सोहळा या ठिकाणावर अतिशय हर्ष उल्हासामध्ये आनंदामध्ये साजरा झाला. बाबासाहेबांनी हे सांगितलं होतं की जी माणसं ऊन वादळ वारा पावसाची तमा न बाळगता तळ हातावर शिर घेऊन काम करत असतात तीच माणसं जीवनामध्ये यशस्वी होत असतात. हा चौथा सामूहिक विवाह सोहळा 27 जोडपे या ठिकाणावर विवाहबद्ध होत असल्याकारणे अतिशय यशस्वी हा सामूहिक सोहळा संपन्न या ठिकाणावर झालेला आहे. आज बापूराव दादांचाही वाढदिवस आहे, दादासाहेब शेळकेचाही वाढदिवस या ठिकाणावर साजरा झाला सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये. तर मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा आणि सर्व धारकधारिकांना शुभेच्छा देतो. इंजिनियर भरतकुमार कानिंदे साहेब, इंजिनियर धनजकर साहेब, सर्व आमचं संयोजक महिला मंडळ यांना दरवर्षी आपण सहकार्य अशाच पद्धतीनं करावं, एक मंगल भावना व्यक्त करतो. सर्वांचं मंगल. आज आमचा हा पंचशील प्रतिष्ठानच्या वतीनं चौथा विवाह मेळावा आहे. या निमित्तानं आज आम्ही 27 जोडप्यांचे इथे लग्न लावलेले आहेत. सदरी लग्न विवाह किंवा हा जो कार्यक्रम आहे हा लोकांच्या दानामधूनच तयार झालेला आहे. आमचं महिला मंडळ असो, आमचं पुरुष मंडळ असो, वेगवेगळ्या समित्या असो, त्या घरोघरी जाऊन प्रचार प्रसार करतात आणि आमचा एक उद्देश आहे की या याच्या निमित्तानं, या विवाह मेळ्याच्या निमित्तानं महिलाचं संघटन, पुरुषाचं संघटन आणि चांगल्या विचाराची माणसं एकत्र येऊन गोरगरीब जे जनता आहे किंवा गरजू आहेत त्यांचा जो अनाठाई खर्च लग्नासाठी होतो तो टाळण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि निश्चितच या उपक्रमाला सर्व थरामधून सामान्य असो, कार्यकर्त्या असो, सगळे नेते असो, सर्वांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि त्या सर्वांच्या दानातून आणि त्या सर्वांच्या मदतीमधूनच आम्ही हे सर्व उभं करू शकतो. आम्ही त्या सर्वांचे धन्यवाद करतो. पब्लिकचे सुद्धा धन्यवाद करतो जे आमच्या सोबत आहेत, तळागाळातली माणसं सोबत आहेत, सामान्य माणसं सोबत आहेत. त्याच्या निमित्तानं पुन्हा मी एकदा त्यांना वंदन करून त्यांचा आभार मानतो. जय भीम, जय क्रांती. या ठिकाणी वधूवर विवाह मेळावा आज पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने वर्ष 4 हा साजरा होत आहे. आणि या उपक्रमाला खऱ्या अर्थानं जे वरवधूचे मातापिता असतात याच्या मागचा उद्देश आहे की लग्न करून बघा, घर बांधून बघा. या प्रमुख कारणामुळं आज एक लग्न उभं करायचं म्हटलं तर लाखो रुपयाचा खर्च आहे. आणि या विवाह मेळ्यामध्ये जर आपण लग्न लावले त्या मातापित्यांचा लाखो रुपयाचा खर्च वाचू शकतो आणि लग्न हे अतिशय चांगल्या पद्धतीने, सुंदर पद्धतीने इथे होऊ शकतं. याच्या मागचा हा मोठा चांगला उद्देश आहे. त्यामुळं या प्रतिष्ठानचे भरतकुमार कानिंदे असतील व त्यांची सर्व टीम असेल, इथे उपस्थित असलेले जे वधूवर असतील त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. धन्यवाद. माझं नाव समीक्षा भात्रे आहे.
आमची इथं चांगली रूम वगैरे दिली, सेवा केली आमची त्यांची, रूम वगैरे दिली, जेवणाची सोय केली, पाण्याची सोय केली, सगळ्या सोयी केली आमची. या विवाह मेळाव्याच्या माध्यमातून आपली पैशाची बचत झाली असं वाटते का? हा यावेळी मग त्यांनी म्हणली की एका महिन्याच्या बाद तुम्हाला 25,000 रुपये अकाउंटला पडते नवरीच्या, आणि नवरीच्या याच्यामध्ये गळ्यामध्ये एक चक्र पण दिलं चांदीचं. असे विवाह मेळावे दरवर्षी व्हायला पाहिजे का? हा असे गरीबाला ना अशी सेवा भेटायला पाहिजे, कारण ना जास्त करून आपल्या भारतामध्ये जास्त गरीब आहेत, त्याला असे दरवर्षी मेळावे व्हायला पाहिजे.